चला तर मग एका अशा सफारीवर निघूया जिथे प्रत्येक रेषा काहीतरी सांगते आणि प्रत्येक रंगच जिवंत होतो. आपण ओळख करून घेणार आहोत मिथिलाच्या हृदयाशी, मधुबनी कलेच्या त्या जिवंत वारसाशी. आणि खरं तर हेच मधुबनी कलेचा सार आहे. म्हणजे बघा, ही फक्त एक चित्रकला नाहीये, तर ही एक गोष्ट आहे जी रंगांतून, रेषांमधून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धेतून साकार होते. तर मग ही मधुबनी कला नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही बिहारमधल्या मिथिला प्रदेशातून आलेली एक खूप जुनी म्हणजे अगदी प्राचीन लोककला आहे. गंमत म्हणजे पूर्वी ही कला फक्त घराच्या भिंतींवर किंवा अंगणात काढली जायची. पण आता काळ बदललाय आणि आता ती तितक्याच सुंदरतेने कापडावर आणि कागदावरही उतरली आहे. या कलेची मुळं कुठे सापडतायत माहितीये? थेट रामायण काळात. हो, अशी एक दंतकथा आहे की राजा जनकांनी जेव्हा त्यांची कन्या सीतेच्या लग्नाची तयारी सुरू केली तेव्हा त्यांनी आदेश दिला की संपूर्ण राज्य चित्रांनी सजवलं जावं. आणि असं म्हणतात की तेव्हापासूनच या कलेचा उगम झाला. मग पिढ्यानपिढ्या विशेषतः घरातल्या स्त्रियांनी हा वारसा जपला आणि आज बघा, ही कला जगभर ओळखली जाते. ठीक आहे, तर आता आपण या कलेच्या थोडं आणखी खोलात जाऊया. म्हणजे ही चित्र इतकी खास का दिसतात? त्यांचं एक वेगळं व्याकरण आहे. चला तेच समजून घेऊया. बरं, कधी विचार केलाय का की एखादं मधुबनी चित्र पाहिल्याच कसं ओळखू येतं? म्हणजे असं काय आहे त्यात खास? याचं उत्तर आहे त्याच्या काही खास वैशिष्ट्यांमध्ये. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात आधी लक्षात येते ती म्हणजे ठळक, दुहेरी काळी बाह्य रेषा. ती त्या चित्राला एक वेगळाच लुक देते. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रात कुठेही, अगदी कुठेही मोकळी जागा सोडली जात नाही. सगळी जागा नाजूक नक्षीकामाने, फुलं, पानांनी किंवा भौमितिक आकारांनी भरून टाकलेली असते. म्हणूनच याला भय इज नॉट म्हणजे रिकाम्या जागेची भीती नाही असंही म्हणतात. याशिवाय सिमेट्री म्हणजे दोन्ही बाजू सारख्या असणं आणि नैसर्गिक रंगांचा वापर ही तर या कलेची ओळखच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मधुबनी कलेत काढलेली प्रत्येक आकृती, प्रत्येक चिन्ह ह्या प्रत्येकाला एक अर्थ आहे. इथे काहीही उगाच किंवा निरर्थक काढलेलं नसतं. प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगते. तर मग काय काय असतं या चित्रांमध्ये? आपल्याला अनेकदा राम, सीता, कृष्ण, लक्ष्मी, दुर्गा अशा देवता पाहायला मिळतात. निसर्गाला तर खूपच महत्त्व आहे. सूर्य, चंद्र, पक्षी, विशेषतः मोर आणि हो, मासे. मासे हे सुबत्ता आणि संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. याशिवाय लग्न सोहळे, सण उत्सव, बाळाचा जन्म असे आयुष्यातले महत्त्वाचे क्षणसुद्धा या चित्रांमधून जिवंत होतात. आता यातही ना मधुबनी कलेच्या मुख्य 5 शैली किंवा प्रकार आहेत. पहिला आहे भरणी. नावावरूनच कळतंय, यात चित्रं चमकदार रंगांनी पूर्णपणे भरलेली असतात. दुसरी आहे कचनी. इथे रंगांपेक्षा नाजूक बारीक रेषांवर जास्त लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे चित्र खूपच नाजूक दिसतं. तिसरी आहे गोधना. ही शैली आपल्याकडच्या गोंधणासारखी आहे, ज्यात वर्तुळाकार नमुने जास्त दिसतात. चौथी आहे तांत्रिक शैली. यात आध्यात्मिक देवता आणि त्यांची यंत्र चितारलेली असतात. आणि पाचवी कोहबर. ही खास लग्न समारंभासाठी काढली जाणारी कला आहे, ज्यात प्रेम आणि समृद्धीची प्रतीकं असतात. बरं, चित्रात काय असतं हे तर आपण पाहिलं, पण हे चित्र काढण्यासाठी रंग कुठून येतात? तर याची खासियतच हीच आहे की या कलेसाठी लागणारे सगळे रंग थेट निसर्गातून येतात. यावरूनच कळतं की ही कला निसर्गाच्या किती जवळ आहे. बघा ना, पिवळा रंग मिळतो हळदीतून, लाल रंगासाठी कुंकू किंवा फुलं वापरली जातात, निळा रंग निळीतून किंवा निळ्या मातीतून, काळा रंग कोळशाच्या काजळीतून आणि हिरवा रंग तर थेट पानांचा रस काढून बनवला जातो. सगळं काही नैसर्गिक. आणि ही चित्र बनवण्याची प्रक्रिया, त्यासाठी खूप संयम लागतो. सगळ्यात आधी कोळशाने एक कच्चं रेखाटन केलं जातं, मग ते ठळक काळ्या रेषांनी पक्क करतात. ह्यानंतर त्यात नैसर्गिक रंग भरले जातात आणि सगळ्यात शेवटी बारीक सारीक नक्षीकाम करून ते चित्र पूर्ण केलं जातं. खरंच खूप मेहनतीचं काम आहे. आता आपण या कलेच्या एका खूप खूप महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया. तो म्हणजे ही कला महिला सक्षमीकरणाचं एक किती मोठं माध्यम बनली आहे हे पाहूया. विचार करा, पूर्वी ही कला स्त्रिया फक्त घरापुरती म्हणजे भिंतींवर किंवा सणासुदीच्या दिवशी काढायच्या. ती त्यांची एक परंपरा होती. पण आज चित्र पूर्णपणे बदललंय. आज हीच कला त्यांच्यासाठी जगभरात ओळख मिळवून देत आहे, त्यांना रोजगार देत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक स्वातंत्र्य देत आहे. हा बदल खराच खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. मधुबनी कलेने एका परंपरेतून एका यशस्वी व्यवसायात स्वतःला बदललंय. आणि या बदलामुळे मिथिला प्रदेशातल्या हजारो महिलांच्या आयुष्यात एक मोठी क्रांतीच घडलीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. पाहूया की या इतक्या जुन्या कलेनं आजच्या आधुनिक जगात स्वतःला कसं टिकून ठेवलंय आणि कसं नवं रूप घेतलंय. आज मधुबनी फक्त भिंतींवर किंवा कागदावर राहिलेली नाहीये. ती आपल्याला मोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये दिसते, सुंदर साड्यांवर दिसते, कुशन कव्हरसारख्या घरगुती वस्तूंवर दिसते. इतकंच काय, अगदी डिजिटल आर्टमध्ये सुद्धा मधुबनीचा वापर होतोय. हेच तर दाखवतं की ही कला किती लवचिक आणि काळाच्या पलीकडची आहे. मधुबनी कला म्हणजे फक्त रेषा नाहीत, त्या संस्कृतीच्या श्वासाच्या रेषा आहेत. बघा किती सुंदर वाक्य आहे हे. या कलेचं सगळं महत्त्व या एका ओळीत सामावलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर मधुबनी कला हा आपल्या भारतीय परंपरेचा एक चैतन्यमय, एक रंगीबिरंगी आवाज आहे. आणि हा आवाज आजही तितक्याच ताकदीने संपूर्ण जगात घुमतो आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. जेव्हा एखादी इतकी प्राचीन गोष्ट, इतकी जुनी कथा एका नव्या आधुनिक कॅनव्हसवर उतरते, तेव्हा ती कथा आणि तो कॅनव्हस या दोन्हींकडे पाहण्याची आपली नजर कशी बदलते यावर नक्की विचार करा.